अहो एखाद्याची पोरगी परचा हात धरून पळून गेली, पागल होती पळून गेली, तिचा पिसाळा झालीत ना मला, ती मला मेली, मी तिला मेलो, तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही, आणली बाळातपणाला. त्यांना विचारलं गाव आणली, आपलेच दार. हा तमाशा कोणाचा आहे? हा म्हातारीचा तमाशा आहे, हा म्हातारीचा तमाशा आहे. आता काय माणसं मग बघ, घर माझं, गाडी माझी, बंगला माझा, गपची बस, तुझं काहीच नाही. तुझं फक्त एकच आहे, पावशेर सुतळी, आतो गुलाब, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मग सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काडीची पेटी, 2 अगरबत्त्या, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, जीएसटी धरून 240. हा बाकी हा सगळा मायेचा तमाशा आहे. हो त्याच्या पुढचं वाक्य सांगू का? कटेवर हात ठेवून विटेवर बसणारा पांडुरंग आपला बाप आहे आणि त्याच्या शेजारी उभी असणारी रुक्मिणी आपली आई आहे. बाकी हा सगळा मायेचा. त्याच्या पुढचं वाक्य, ज्ञानेश्वर महाराज आपले आई आहेत आणि तुकाराम महाराज आपले बाप आहे. बाकी हा सगळा मायेचा तमाशा आहे. बरं ही माया कोण आहे? माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने म्हातारी मारणं गरजेची आहे. म्हातारीचं नाव म्हातारी मारणं गरजेची आहे. म्हातारीचं नाव आहे माया. आता माया मारायला या म्हातारीचा एक घोटाळा आहे. या म्हातारीला नाही नवरा पण पोर आहेत 16. म्हातारीचा तमाशाला अवघड आहे. म्हातारीला नवरा नाही पण पोरं 16 आहेत. ऐका आता 16च्या 16 पोरं पटकन. त्यात म्हातारीला 10 पोरं आहेत आणि 6 पोरी. ऐका आता, ऐका म्हातारीचे 16 पोरं. त्यात म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम. काम आणि काम जीवाला त्रास देतो यात काय नाही बोलाय. इंद्राला डाग लागला काम, चंद्राला डाग लागला काम, शंकराला कलंक लागला काम, विष्णूला कलंक लागला काम. अरे विश्वामित्र तपया खानी, कुत्रा होऊन हिंडे वनी, ऐसे बोलले थोर थोर, तेथे जीव किती पामर. म्हातारीचा पहिला पोरगा. दाढी जमिनीला टेकली होती विश्वामित्राची दाढी. 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती गड्यानं, दुपार नाही 60,000 वर्ष. 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. अहो इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला. याचा जर कार्यक्रम झाला तर उलट होईल. एक नाचणारी बाई आली नर्तकी. ती आली इंद्र महाराजांना म्हणली व्हाय यू बिकम नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. ते सांगितलं होतं प्रॉब्लेम. हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? याचा जर कार्यक्रम झाला तर उलट होईल. याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. ती म्हणली डोंट वरी अबाउट इट, डू नॉट इरिटेशन, वर्क इज डिपेंड्स अपॉन मी. तिनं सांगितलं काळजी करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती गेली ब्युटी पार्लरला. ब्युटी पार्लरला गेली, तिने एका पायात चाळ बांधला आणि त्याच्या पुढे आपटला. त्याची दाढी जमिनीला टेकल होती, डोळेच उघडले त्यानं. तो म्हणला बस इश्क है मेरी जिंदगी. ती म्हणली पागलपणा करू नका, साधू तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. अगर तू ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है,
फुल हे गुलाब. आणि ते प्रेम करणारे पोरं ते गुलाबाचं फुल नका देत जाऊ रे, लय बारीक ते सूर्यफुल देत जा. ते मोठ आहे ना. हा ते इश्क मेरी जिंदगी आहे. ती म्हणली पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, दाढी काढून टाका. काढली ना दाढी काढली, जीन्स पॅन्ट घातली आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जायचे, परिपावीचे शुद्ध पुण्य नवी अध्यात होवी आहे. कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघाला. ती गेली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. का? ज्याची भीती वाटत होती तो कुत्रा झाला. पुरावा विश्वामित्र तपया खाणे, कुत्रा होऊन हिंडे वणी, ऐसे बोलले थोर थोर ते जीव किती पाम. आणि हा म्हातारीचा पहिलाच पोरगा आहे. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध. आणि पाया पडून सांगतो आजच्या सगळ्या बसणाऱ्या माणसांना, राग आकळा. रागाच्या भारत वाईट कृत्य करू नका. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला मुला तुला 2 लाख देतो महाराज, कीर्तन संपल्यावर बोकशील ना तो, पण ते 2 लाख खर्चायचे कवा? राग आकळा. रागाच्या भारत. भावाची गाडी वावरतून गेली, जाऊ दे, त्याला मन पेरलंय, नेऊ नको. हा त्याच्या डोक्यात दगड घालतोय. एक मेला, एक जेलमध्ये गेला, वाडा संपला ना. राग. महिला मंडळ तुमचंही असंच आहे. काही नवरा बोलला, मी निघून जाईन. कुठं जाईन? तुम्ही जाशान कुठं? तुमच्या बापाच्या घरी. त्यालाच भाकरी मिळा ना. राग. माणसं नुसती पिकली मारा. सीताफळ पाहिलं तुम्ही, दाबलं का मध्ये जातोय, तशी माणसं नुसती पिकली मारा. आता जर एखाद्याला म्हणलं टाळ नीट, तो म्हणतो मला म्हणला हा टाळ, तू उलट तिकडं. परत जर देवळं कधी दिसलं नाही, बापा सुद्धा नाही. राग कळा. एक वाक्य सांगा, 2 मिनिटाचा राग तुमचं जीवनही संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देवही बनवू शकतो. राग कळा. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध आणि म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. मग भांडणाचं कारण काय? बाप मेल्यावर बहिणींनी जेवढे खाते फोडाय भाऊजी आम केले, तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. याच्यातले 15 जण येत आता इथं माय पुढे बसलेले आहेत कीर्तनात, सख्या भावाशी बोलत नाही. 15 जण. मी नाव सगळं सांगेन, आपलं काम वेगळं आहे. हा विनोद नाही. 25% लग्नांमध्ये सका मामा राहिला नाही महाराज. सका मामा उलातला. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय, गुरु मामा. कुठून आली काय नव्हती अवलाद? गुरु मामा. 3 माणसं असेच महाराज दिसंतीत आणले पाहिजे. 3 माणसं. एक पहिला माणूस आहे गुरु मामा, दुसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली काय? लय पिसवली पाहिजे ती अवला. फाटेल. इथं कापेल, त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप आणि हिंड. काय नाही तर रविवारी घालूच नको ना. काय आणि तिसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ते गाऊन कोणी शोधलंय व फार पिसवली पाहिजे ती अवला. गाऊन सासूलाही गाऊन, सुनालाही गाऊ. सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलं. तिला डोळे दाबून म्हणत ओळख बघू, तिने कान फाटवलं. हा विनोद नाही. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, म्हातारीचा चौथा पोरगा आहे मद दारूचा, मद जवानीचा, मद पैशाचा, मद. आणि ही दारुडी माणसं अशी येडेवणी का करते माहिती महाराज? काय झालं, पोपटानं काय केलं, वाघाशी दोस्ती केली आणि वाघानं केली डुकराशी दोस्ती. ते पोपट मेलं, ते वाघही मेलं, ते डुकरही मेलं. ती एका जागेवर पुरली आणि त्या जागेवर झाड उगलं मुळाचं. आणि दारू कशी बनती? म्हणून दारुड्या पोपटावानी बोलतो, वाघावानी डरकाळ्या फोडीतो, डुकरावानी लोळतो. आहे लय दारुडे आहेत महाराज. दळण इकून दारू पिणारी माणसं आहेत महाराज. दळण इकून दळायला गेलं, दळणच जिंकलं. बायको पिठलं करून बसली, आलाच नाही.
बायकांच्या साड्या ऐकून दारू पिणारी माणसं आहेत का नाही मला? हा विनोद आहे? म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मद, पाचवा पोरगा आहे मत्सर आणि म्हातारीचा सहावा पोरगा आहे अहंकार. अहंकार, गायकाला गाण्याचा अहंकार, वादकाला वाजवण्याचा अहंकार, कीर्तनकाराला कीर्तनाचा अहंकार. कशाचा का होईना पण आज प्रत्येकाला काय झालाय? अहंकार. अहो काही माणसांना माय बायको देखणी आहे याचाच अहंकार. तो म्हणतो आपली पप्याची आई. आता गावाला काय फायदा? तुम्ही हसात, आम्ही येतो चहा घेऊन. चालू दे चर्चा. अहंकार अहंकार. शेतातल्या मालाचे पैसे झाले आणि सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मग पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? इथे नाही बोलत, अहंकार बोलतोय. दोन भाऊ वाहिले निघले आणि थोरल्यानं जेसीबी घेतला. डाक्टर मोरी तांगलो करीत होता, बायकोना उघडा ओढीत आणला आणि म्हणती पाय 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 एकत्रपणा ढापलं ना. आता बाहेर काढलो तुम्हाला पाठ पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गाराटलो का. अहंकार. किती झाले? 6. अजून 4 पोरं राहिले. त्यात म्हातारीचा 7वा पोरगा आहे. मी तू तुझ माझ. मी गायक आहे, मी वादक आहे, मी कीर्तनकार आहे, चक्रमय. तू पांडुरंगाचं लेकरू आहे, तू साईबाबांचं लेकरू आहे. मी तू तुझ माझ. त्या बाबळी पासून या बाबळी पोट आपली इकडल्या खिकीन पण तू जिरीन. तू जर जिरवली नाही ना तर मी माया म्हणा म्हणा म्हणा. लोकांना काय माहिती भाऊ तू कोणचं आहे? मी तू तुझ माझ. महिला मंडळ मी म्हणून राहिले नाही तर दुसरी. तू का नाही बोलत कुणीकडे? त्यानं तिसरी केली. मी म्हणून तुमच्यावर हे दिवस आले न दिवसाचे दिवस आले. अहो सासूचं सुनेचं भांडण झालं. सून म्हणती भूक भूक, फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे मग मी येईन. मी तू तुझ